मी करता असे म्हणूनही जर प्रपंच दुःखरूप राहतो, सुखरूप कधी होत नाही, तर त्याचा करता मी नाही हे मात्र सिद्ध झाले. हे सर्व विश्व आणि अखिल प्रपंच नक्कीच ईश्वरांचा आहे. तो ज्याचा त्याला नक्की आपण देऊन टाकून मोकळा व्हावे. सर्व भगवंतांचे आहे. इथे माझे काही नाही असे समजणे म्हणजे नक्कीच ईश्वरा अर्पण करणे आहे. प्रपंचात प्राप्त झाले नक्कीच त्याचा हर्ष न करावा, गेलेल्याचा शोक न करावा, देह प्रारब्धावर टाकावा. हे साधायला एक मोठी परिणामकारक आणि सोपी युक्ती आहे. आपण मामांचे व्हावे. मामा आपल्याला ज्या स्थितीत ठेवतील त्यामध्ये समाधानी राहावे आणि नेहमी बाळू मामांचे नामस्मरण अगदी निस्वार्थ मनाने करावे. याच गोष्टी आपल्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगल्या गोष्टी आहेत. मित्रांनो, असेच मामांचे गोड आणि आशीर्वादी संदेश जर तुम्हाला देखील मिळवायचे असतील तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये 4 वेळा श्री संत सद्गुरू बाळू मामा असे टाईप करा. आणि नक्कीच जो भगवंतांच्या नामात राहत असतो, भगवंत नेहमी त्याच्या पाठीशी राहत असतात. हे नक्कीच आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचे. माझ्या प्रेमळ भक्तांनो, जो अगदी शुद्ध मनाने आमचे चिंतन करतो, नामस्मरण करतो, त्याला सहाय्य करायला आम्ही सदैव तयार असतो. नामस्मरण तुम्ही समजून करा. समजून म्हणजे हे गुरुमाऊली म्हणजेच बाळू मामा करत आहेत. या भावनेमध्ये तुम्ही नेहमी आमचे नाम घ्या आणि नेहमी ते निस्वार्थ मनाने घ्या. नक्कीच तुम्हाला ज्याही गोष्टी आम्ही देऊ त्या सर्वात उत्तम आणि सर्वात चांगल्या देऊ. यामध्ये तर थोडी शंका उपलब्ध नाही. आणि याहून मोठी गोष्ट म्हणजे अभिमानासारखा परमार्थांचा दुसरा मोठा शत्रू नाही. अभिमान हा हरळीसारखा नाश करणारा आहे. नक्कीच असे म्हणणेसुद्धा थोडे अपुरेच पडेल, कारण हरळी वाढली तर ती दिसते आणि म्हणून ती उपटून तरी टाकता येते. तशी अभिमानाची गोष्ट अजिबात नसते. तो दिसत नाही आणि म्हणून तो केव्हाही आणि कसा डोके वर काढेल याचा पत्ताच लागत नसतो. चित्तशुद्धीच्या मार्गात मोठी प्रत्यक्ष धोंड कोणतीच असेल तर ती अभिमानाची आहे. आणि स्वतःच्या कर्तबगारीने आपण त्याच्या तावडीतून सुटू नक्कीच असे म्हणणेही वेडेपणाचे होईल. त्याच्या कचाट्यातून सुटण्याचा मार्ग म्हणजे बाळू मामांना आपण अनन्य भावाने शरण जाऊ. अभिमानाच्या तावडीतून सोडविण्याबद्दल त्यांची नक्कीच सतत प्रार्थना करणे हाच एक उत्तम मार्ग आहे. मला समजत नाही असे वाटणे ही नक्की परमार्थांची पहिली पायरी आहे. आपण अभिमानाने मला सर्व समजते असे मानून जगात वावरत असतो. म्हणून लक्षात घ्या, आपल्याला प्रत्येक गोष्टीची भगवंत अनुभव देत असतो आणि तो अनुभव जर आपण घेतलो तर खरोखर आपल्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. कोणत्या नात्याला पुढे जपायचं व कोणत्या नात्याला कुठं थांबवायचं याची ज्या माणसाला अक्कल येते असते, नक्कीच त्या माणसाला मानसिक त्रासाची झळ सोसावी लागत नसते. काही नाती सुख देतील तर काही नाती तुम्हाला दुःख देतील. या दुःख देणाऱ्या नात्याला पुढे याच नात्यातून सुख मिळेल याच खोट्या आशेवर जपत राहिलं की त्रासाची नक्कीच त्यातून सुरुवात होत असते व वारंवार नक्कीच त्या नात्यामुळे अपेक्षाभंग झाला ती जगणे पण अवघड होऊन जात असते. त्यामुळे अशा नात्याला कधीपर्यंत जपावं व अशा नात्यातून कधी बाहेर पडावं इतकं जरी तुम्हाला समजलं तरी पुरेसं होऊन जात असतं. कारण अशा नात्यातून जर सुखच मिळणार नसेल तर ते नातं योग्य वेळेत संपवणंच नेहमी फायदेशीर ठरत असतं. अनमोल विचारधारणा आहे ही प्रत्येकाने नक्कीच लक्षात ठेवा. प्रेमळ भक्तांनो, रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या लोकांची पाठ राखण काहीच उपयोगाचे नसते. तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार कधीच करू नका, कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की मग मात्र वाईट. आपण पायाने चालतो तेव्हा तो प्रवास होऊन जातो, हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा होते, भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होत असते. स्वतःच्या खिशात लाखोंचा खळखळाट असावा पण त्यामागे गरिबाच्या 1 रुपयाचाही तळतळाट नसावा. या गोष्टी जर आपल्याला प्रत्यक्ष माहिती झाल्या तर खरोखर हे आपल्यासाठी सर्वात चांगल्या आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. नक्कीच मित्रांनो, आजचा बाळू मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तितका वेळ देऊन मात्र तुम्ही नक्कीच हा संदेश ऐका. थोडं मनातले
राग आल्यावर भांडायला ताकद लागत नाही, खरी ताकद लागते ती कितीही राग आला तरी शांत राहण्यासाठी. भांडणात वापरलेला शब्द हृदयातून निघतो, पण नक्कीच या शब्दांचा अर्थ मात्र डोक्यातून निघत असतो. हे नक्कीच खरं आहे. आणि खरं सांगायचे म्हणजे आपल्या जिभेचे वजन तसे कमी आहे, त्यामुळे तुम्ही उच्चारलेला शब्द वजनदारी असू शकतो. या शब्दाने मनाला जखमाही होऊ शकतात. अपमान करणे हा एखाद्याच्या सोबत असू शकतो, पण एखाद्याचा सन्मान करणं त्याला त्याच्या नक्कीच पित्याने दिलेले संस्कार हो की नाही. आयुष्य हे तसे क्षणभंगूर आहे. रस्त्यावर पडलेला सोनचाफा जो प्रत्यक्ष सुकून गेला तरी चुकून पायदळी येता सुगंध मात्र तो प्रत्यक्ष ठेवून जातो. तसेच आपले आयुष्य आहे. आज आहे तर उद्याचा दिवस कसा आहे हे मात्र विधात्याला ठावे. प्रत्यक्ष नाही का, मग गर्व कशाचा? या प्रश्नाचे उत्तर मात्र तुम्ही शोधा, म्हणजे चुकते कुठं हे तुम्हाला समजून जाईल. हे नक्कीच आपण प्रत्येकाला नेहमी लक्षात ठेवायचे. प्रेमळ भक्तांनो, विश्वासघात करणाऱ्या माणसाला ज्या विचारण्यापेक्षा त्या व्यक्तीशी तुम्ही बोलणं सोडून देणं व पुन्हा जीवनात त्या व्यक्तीला महत्त्व देणे कायमच बंद करणं हीच त्या व्यक्तीसाठी सर्वात मोठी शिक्षा असते. कारण जर अशा व्यक्तीला तुम्ही जाब विचाराल तर ती व्यक्ती शब्दांच्या जाळ्यात गुंतून स्वतः मात्र बाहेर पडेल व पुन्हा पुन्हा संधी जसे मिळेल तसे मात्र तुमचा विश्वासघात करेल. त्यामुळे पहिले तर अशा व्यक्तींच्या संपर्कात कधीच राहू नका. व नक्कीच अशी व्यक्ती जर नात्यातच असेल तर नक्कीच त्या व्यक्तीला आपल्या सानिध्यातून कायमचे दूर ठेवून त्यांना महत्त्व द्यायचे नसते. कारण त्यांना विश्वासघात करायची सवय लागलेली आहे. अशी माणसं त्यांच्या जीवनात कधीच सुधरत नसतात. शेवटी भगवंत त्यांच्यावर वेळ आणून त्यांना सुधरवत असतो. म्हणून त्याचा विचार करू नका. तुम्ही नेहमी सकारात्मक राहा आणि चांगले कर्म करत राहा. हेच तुमच्यासाठी अगदी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम नक्कीच गोष्ट आहे. एखाद्या व्यक्तीशी आपण रोज बोलतो तेव्हा व्यक्तीसोबत आपली एक प्रकारची अटॅचमेंट झालेली असते, पण तरी बऱ्याचदा त्याचा त्रास आपल्याला होत असतो. कारण त्या व्यक्तीशी आपण स्वतःहून बोलत असतो आणि समोरची व्यक्ती फक्त आपल्या बोलण्याला रिप्लाय देत असते. आपण मात्र त्यांच्याकडून मनापासून बोलण्याची अपेक्षा ठेवतो आणि अपेक्षा वाढवत असतो. म्हणून भगवंत सांगतात, माझ्या प्रेमळ भक्तांनो, अपेक्षा ठेवायचीच असेल तर तुम्ही आमच्याकडून ठेवा. विश्वास ठेवायचाच असेल तर तुम्ही स्वतःकडून आणि आमच्यावरती विश्वास ठेवा आणि अपेक्षा देखील. म्हणून लक्षात घ्या, माणसं प्रत्यक्ष वाईट नसतात, तर आपण ठेवलेली त्यांच्याकडून अपेक्षा ही सर्वात जास्त वाईट असते. म्हणून स्वतःची किंमत करा. जीवनात आपण खूप वेळा हरतो. कित्येक वेळा आपण घेतलेले निर्णय प्रत्यक्ष आपल्याला मातीत देखील घेऊन जातील. त्यामुळे आपल्याला असे वाटू लागते की आपली काहीच किंमत नाही. परंतु जीवनात तुमच्यासोबत किती वाईट घडले असू द्या किंवा भविष्यात प्रत्यक्ष घडू द्या, म्हणून तुमची किंमत कधीच कमी होत नसते. तुम्ही खूप अनमोल आहात, ही गोष्ट कधी विसरू नका. एक लक्षात घ्या, जे भूतकाळामध्ये घडले त्याचा प्रत्यक्ष विचार करून येणारे भविष्य खराब करू नका. कारण आपल्याकडे खूप किमती गोष्ट आहे आणि ते म्हणजे आपले अनमोल जीवन. त्या आनंदाने आणि सुखात जगा आणि नेहमी मामांच्या नामस्मरणात राहा. हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. काम माझं आणि नाव दुसऱ्याचं हा विचार करून कधी निराश व्हायचे नसते. कारण तूप आणि कापूस युगानुयुगे एकत्र जळत आहेत, परंतु लोक मात्र दिवा जळत आहे असे म्हणत असतात. कोणी कसं वागावं हे आपल्या हातात नसतं, पण त्याचा आपण स्वतःवर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चितच भगवंताने आपल्या हातात ठेवलेलं असतं. मधावर पहिला नैतिक हक्क हा खरोखर फुलांचा असतो, पण मध चोरून पाकळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाशांना मात्र त्याचे श्रेय कधीच दिले जाते. नक्कीच समाजातही असंच असतं. प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्याच्या भोपळा करून किंवा रईचा पर्वत करून श्रेय घेणारे प्रसिद्धी होऊन जातात. आयुष्य मिळणं हा तर नशिबाचा भाग आहे. मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे. पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा आपल्या कुशात कर्माचा भाग आहे. म्हणून तुम्ही तुमचे कर्म अगदी चांगले करा. तुमचे कर्म तुम्ही जर चांगले कराल तर खरोखर
तुमच्या जीवनामध्ये कधीच भगवंत दुःख देणार नाहीत. अर्थात दुःख जरी आले तरी त्या दुःखांना नक्कीच सामोरे कसे जायचे हे प्रत्यक्ष भगवंत तुम्हाला प्रत्येक कृतीमधून सांगत जातील. जिथे जन्माला कोणत्या घरात यावं आणि जगाचा निरोप केव्हा घ्यावा हे सुद्धा आपल्या हातात नाही. आयुष्यात माणसं कधी भेटतील आणि कशी भेटतील, मार्ग दाखवणारे की मार्ग अडविणारे हे सुद्धा आपल्या हातात नसते. ज्या पैशाच्या जोरावर प्रत्यक्ष आपण अहंकार करत असतो तो पैसा देखील कायमच असेल की नाही हे देखील माहिती येत नसते. आणि ज्या चेहऱ्याची सुंदरता तुम्ही आयुष्यभर मिळवितो काळांतराने त्याला सुद्धा सुरकुत्या पडून जातात. ज्या शरीरावर गर्व करत असतो माणूस त्याला सुद्धा वयाच्या मर्यादा आहे. ज्या मुलाचा आपल्याला अभिमान असतो ती सुद्धा उतार वयात आपली काळजी कधीच करेल हे देखील सांगता येत नसते. ज्यांना आपण आयुष्यभर आपले समजून जातो ते सुद्धा पडत्या काळात सोबत नसतात. जेव्हा वेळ चांगली असेल तेव्हा प्रत्यक्ष माजू नका आणि वेळ खराब असेल तेव्हा रडू नका. आयुष्यात बऱ्याच गोष्टी हे तुमच्या हातात नाहीत तरी सुद्धा प्रत्यक्ष ॲटिट्यूड दाखवू नका. चांगले कर्म तेवढे आपल्या हातात आहेत आणि चांगल्या कर्माचे फळ हे नेहमी भगवंत चांगलेच देत असतो. म्हणून मित्रांनो, तुम्ही नेहमी चांगले कर्म करा आणि नेहमी भगवंतांचे नामस्मरण करा. हेच तुमच्यासाठी अगदी सर्वात चांगली आणि सर्वात नक्कीच उत्तम गोष्ट आहे. आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्ही इतका वेळ देऊन ऐकला असाल तर धन्यवाद. नक्कीच मित्रांनो, अंतःकरणातील देवपण भगवंतांसमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा भगवंतांकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातून खरा समजत असतो. चांगले कर्म किंवा चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेला तरी देखील चालतं. पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात किती जरी दिवे लावले तरी त्याचा काहीच उपयोग होत नसतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहो हे फक्त दोघांनाच माहिती असते. एक परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा. त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधीच तुम्ही संपवू देऊ नका. एक मनाचं बाळपण आणि दोन अंतःकरणातील देवपण. हे जर संपलं की माणूस देखील संपून जातो. ही गोष्ट मात्र अगदी खरी आहे आणि अगदी सत्य आहे. म्हणून प्रेमळ भक्तांनो, वेळ निघून जात असते. आपले घर, आई वडील, घर, नक्कीच घरचे जेवण, तसंच मित्र यासारख्या अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्यासमोर असताना त्यांची किंमत आपल्याला समजत नसते. पण एकदा की ती गोष्ट दूर झाली की दिसेनाशी होऊन जाते तेव्हा मात्र आपल्यासाठी सर्व काही किती व्हॅल्युएबल होते हे लक्षात यायला सुरुवात होते. वेळ निघून जातो आणि त्या जागी डिस्टन्स येतो, म्हणजे अंतर येतो. खरं तर एखादी गोष्ट जीवनातून गेल्यावरच त्याची मूल्य किंमत माणसाला समजून जाते किंवा त्यावर नक्कीच प्रेम करणे ही जगातील सर्वात मोठी शोकांतिका आहे. म्हणून लक्षात घ्या, वेळीत प्रत्येक गोष्टी तुम्ही नक्कीच सावरायला शिका. हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. जोपर्यंत देवाणघेवाण चालू असते तोपर्यंत येणं जाणं चालू असते. जोपर्यंत आपण होऊन नक्की बोलत असतो तोपर्यंत समोरून प्रतिसाद मिळत देखील असतो. पण जेव्हा देणं आणि आपण होऊन विचारणं संपतं नक्कीच तेव्हा नातं तर संपतच पण माणुसकी सुद्धा संपून जात असते. आपण कुणासाठी कधीच महत्त्वाचे नसतो. महत्त्वाची असते ती फक्त त्या समोरच्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण. हा काही लोकांचा स्वभावच असतो. गरज संपली की नातं संपलं. प्रत्येक गोष्टीत फायदा पाहणारी माणसं हे नक्कीच नात्याला किंमत देत नसतात. एक गोष्ट लक्षात घ्या, कधी कधी एकटं जगायला पण शिका. जर तुमचे दिवस चांगले असतील तर आमंत्रण नसताना सुद्धा गाव गोळा होऊन जाईल. पण वेळ वाईट असेल तर निरोप देऊन सुद्धा लोक कधी येणार नाहीत. हीच प्रत्यक्ष सत्य गोष्ट आहे. म्हणून कधीच काळजी करू नका आणि निराश होऊ नका. नक्कीच परमेश्वराने आपल्याला ज्याही गोष्टी दिलेल्या आहेत त्यामध्ये नेहमी आनंदी राहा आणि समाधानी राहा. हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता, आम्ही ज्या गोष्टी तुला दिलेल्या आहेत त्याच गोष्टी तुझ्यासाठी उत्तम आहेत आणि तुझ्यासाठी त्या गोष्टी सध्याच्या काळामध्ये योग्य आहेत. म्हणून काळजी करू नको. जशी जशी वेळ पुढे जात राहील
तशा तशा उत्तम गोष्टी आम्ही तुला देत जाऊ. फक्त तुझ्यामध्ये चांगल्या पद्धतीचा बदल घडव हेच तुझ्या मात्र हातात आहे. आणि तुझ्या प्रत्येक चांगल्या कर्मांना आणि प्रत्येक प्रयत्नांना हे तर आम्ही चांगले फळ देतच असतो. फक्त तुला नेहमी आमच्यावरती विश्वास मात्र नक्कीच ठेवायचे. दगडसुद्धा प्रत्यक्ष घडतात या देशात वेगवेगळ्या प्रत्यक्ष आकारात, पण इथली माणसं काही घडायला तयार नाहीत. गेल्या 3000 वर्षात इतके लोक येऊन सांगून गेले माणूस व्हा म्हणून प्रत्यक्ष, पण इथल्या लोकांनी त्यांचेसुद्धा दगड करून ठेवलेत. म्हणून मित्रांनो, आपण प्रत्येकाला लक्षात ठेवायचे ते म्हणजे आपण जर कर्म चांगले केले तर त्या चांगल्या कर्माचे फळ आपल्याला भगवंत चांगलंच देत असतो. म्हणून चांगले कर्म करा, निस्वार्थ मनाने भगवंतांच्या तुम्ही भक्तीमध्ये राहा आणि निस्वार्थ मनाने तुम्ही त्यांची सेवा करा. हेच तुमच्यासाठी अगदी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा पूर्ण वेळ दिलेला असेल तर आम्ही तुमचे आभार मानतो. आपण भेटूया पुढील एका गोड आणि प्रेमळ संदेशाद्वारे.